नमस्कार मंडळी, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। तर आज आहे संडे आणि संडे स्पेशल मी आज बनवणार आहे कोळंबी रस्सा। आणि तळण्यासाठी मी आणलेला आहे, काय आणले आपण? बांगडा। हा विसरले मी, बांगडा। नेहमी आम्ही पॉपलेट आणतो ना, ती पॉपलेटच तोंडात येतं माझ्या। कारण की आज बांगडा आणलाय आणि बोंबील आणलेत, कारण की बोंबील मला आवडतात आणि कोळंबी गुड्डूला आवडते, म्हणजे लय आवडते। तिला एवढी आवडते ना कोळंबी, तिच्या पप्पाला आणि तिला कोळंबी खूप आवडते। आणि बाकी मला आवडते कोळंबी। आणि माझं सगळ्यात फेवरेट मच्छी कोणता असेल तर बोंबील। मला बोंबील खूप आवडतं। मला फारसं असं हे पॉपलेट पण नाही आवडत आणि दुसरे मच्छी पण फारसे नाही आवडत, पण मी सगळं खाते, पण सगळ्यात फेवरेट माझं बोंबील। बोंबील खूप आवडतात मला। तर चला आता इथे सगळी मी तयारी करून घेतलेली आहे, हे बघा। फ्रेश मच्छी आणले जाऊन मी। गुडूचं असतं काम मच्छी आणणे, कारण की मी नाही जात, कारण की मला जायचं यायचं सगळी तयारी करायची खूप वेळ लागतो। गुडूच आणते, मी जाऊन आणू शकते म्हणजे मी कधी कधी काय होतं संडेला मी नाही उठत, पण आज मी रात्री लवकर झोपली होती तर मी लवकर कारण की मटन तर आणून काही फायदा होत नाही। गेल्या रविवारी मी मटन आणलेलं, तर या दोघींनी तिघींनी पण खाल्लं नाही, ते 2 दिवस मलाच खावं लागलं। आणि नंतर मग कालवण उरलेलं ना, त्याचा मी भात बनवलेला। मला माहिती आहे। तर आता बघत राहा पूर्ण ब्लॉग, आणि आमचे ब्लॉग असेच बघत राहा। आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे लाईक तरी करा। सबस्क्राईब करणं राहिलं लांबच, पण खूप मेहनत लागते आणि मी एक गृहिणी आहे, तर मी प्रयत्न करते असं करण्याचा। सपोर्ट करा मला, गृहिणीला एका सपोर्ट करा, कारण की किती वर्ष झालं मी प्रयत्न करते, पण चॅनल माझा काही ग्रोथ होत नाही। हे तुमच्या सपोर्ट शिवाय काय होणार नाही, म्हणून म्हणते कमीत कमी लाईक तर करा, सबस्क्राईब करा, बनवा पटकन, लय भूक लागली। हो चाललंय, बनवायचं चाललंय संध्याकाळचे 5। हो तर बघा गाईस, तिला घेऊन करावं लागतं, कारण ती ऐकतच नाही, मस्ती चालली आहे तिची। ऐकतच नाही तर काय करायचं, लाड आलाय लाड ना किंजू। लाडात येतं बाळ आमचं। असू दे, आता कसं होईल तसं होईल, तिला घेऊन करायचं म्हटलंय ना, पण वास इतका भारी येतो ना, बोलू मी। एका हातात तिला घ्यायचं, एका हातात करायचं, जेवण बनवायचं। चला आता जावा, ही मच्छी तळायचंय, नाही तर तोंडावर उडल तेल। चला जावा, दीदी बरोबर जा बाहेर खेळायला। दीदी बरोबर जा, दीदी बरोबर खेळ जा। मी लगेच बनवते बघ, आपल्याला जेवायचंय ना, भूक लागली ना? नाही, तुला नाही भूक लागली? लागली भूक? मग चल बनवू दे पटकन। तू खाणार ना मच्छी? तुला असं मिठाचा फ्राय करू? मीठ टाकून फ्राय करू? हा, मग जा दीदीकडे जा। अरे नाही ना बाबा, भूक लागली, त्या संध्याकाळ व्हायला लागली। हो चला, जेवण राहिलं बाजूला, आपल्याला डिनर होईल नाही। हो, आमचा आज उपवास आहे। चला वाटतं। तर बघा, मम्मी काय करते आता सांग? आता तांदळाच्या भाकरी करते, माझं फेवरेट। आता मी शिजवून घेतलंय पीठ, शिजवून घेतलं तर भाकरी मऊ होतात ना चांगल्या, आणि आपण असंच फक्त गरम पाण्यात मळून केलं ना, त्या खूप कडक होतात, लबरवानी होतात, चावायला त्रास होतो। चला आता हे पीठ जरा करते, आणि नंतर दीदी पण रेसिपी बनवणार आहे, तिचा पण चॅनल ना तुम्ही चेक करा, मी पण नवीन चॅनल खोललाय। माझ्या चॅनलच्या खाली तिचे चॅनलची लिंक देऊ आपण। हो, आणि नक्की सबस्क्राईब करा तिच्या चॅनलला पण। आणि ती बनवणार आहे कोळंबी मसाला, हो, आणि मम्मीने बनवलेला रस्सा। आणि प्लीज आम्हाला सपोर्ट करा, सोडूच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा, आणि आमच्या पण। हो चला तर बघा गाईस, किती मस्त तांदळाच्या भाकऱ्या फुलतात ना मम्मी। हो, तांदळाची भाकरी करताना बघा काय हालत झाली, खूप शिजवा, हे करा, त्याला लय आणि एकदम प्रॉपर करायला लागतं ना। तर
मम्मी बसली जेवायला. काय लय भूक लागलेली मला. भूक लागली ना आता. असं जेवत नाही, नाश्ता करत नाही. उठली पण नव्हती लवकर आज. आज रविवार आहे ना, मग सगळ्यासाठी लेट झाला. आणि हे बघा आपले मच्छी तयार झालेले आहेत. कालवण भात मस्तपैकी बांगडा आणि बोंबील. आणि दीदी आता तिची रेसिपी बनवायला सुरुवात करते. कसं झालंय जेवण सांग? एक नंबर. जास्त शब्द नाही, आपण नंतर बोलूया. आता काही सुचत नाही मला. पहिलं खाणार. तर जेवण बनवून झालेलं आहे. तर मम्मी वाढ आता मला तुम्हाला दाखवतो काय काय बनवलंय. कारण की मम्मीचं जेवण झालेलं आहे, तिला भूक लागलेली. मी जेवली मगाशी, कारण की ना मला ना भूक लागली का लई अंग थरथर कापतं माझं. कोळंबी. हा हे बघा गाईस किती मस्त दिसतंय ना. बस 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 मम्मी, बस बस एवढं? बस. बघा किती वाढलंय तिने बघा. मस्तपैकी बांगडा. वाव वाव वाव. बोंबील देऊ तुला सगळ्याला? दे ना एक देऊ. इथे ठेवते. वाव आता भाकरी. आणि अशा तशा भाकऱ्या नाही का, तांदळाच्या आहेत. तांदळाच्या खालच्या दे. तिला ती व्हिडिओ साठी दाखवायचं. व्हिडिओ साठी दीदीच्या 2 भाकऱ्या ठेवल्यात आम्ही. तुला किती देऊ भाकऱ्या? 2 दे मला. 2 बघ. बस. कांदा वगैरे घे परत तुला चालेल. पाहिजे असेल तर लिंबू किती कांदा. सुंदर दिसते. मी खाऊन सांगते तुम्हाला कसं झालंय सगळं. हा तर गाईज बघू शकता तुम्ही किती मस्त दिसते ना थाली. आता मी मस्तपैकी खाऊन दाखवते तुम्हाला. त्याच्या आधी थोडासा फोटो सेशन. तर गाईज तुम्हाला आजचा ब्लॉग कसा आवडला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि माझ्या दीदीच्या चॅनलचं नाव आहे स्नेहल ठोकळे. तर तुम्ही चेक करा, मी लिंक देईल तुम्हाला. तर बाय गाईज, बाय कर.